रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखा ATS पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने कारेगाव परिसरातील एका लॉजिंगवर धाड टाकत सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला। या कारवाईत 7 महिलांची सुटका करण्यात आली असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 2 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास कारेगाव हद्दीतील नगर पुणे महामार्गालगत असलेल्या जयश्री फर्निचरच्या शेजारील लॉजिंगमध्ये ही छापा कारवाई करण्यात आली। पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन व दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला। कारवाई दरम्यान लॉजिंगमध्ये अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले। या प्रकरणात पोलिसांनी लुत्फर मुज्जमल हक शेख वय 45 मूळ राहणार नालीताजल तालुका बाजितपूर जिल्हा हुगली पश्चिम बंगाल सध्या राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि बबलू साहू सध्या राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार ओडिशा यांच्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। छापा कारवाई दरम्यान विविध राज्यांतील 7 महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना संरक्षण व पुनर्वसनासाठी संबंधित यंत्रणेकडे सोपविण्याची कार्यवाही सुरू आहे। तसेच घटनास्थळावरून रोख रक्कम मोबाईल फोन आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। या कारवाईमुळे रांजणगाव MIDC परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे।